नमस्कार. जय भारत, जय मानव. मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा तसेच आदरणीय गुरुवर्य डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विश्वगुरु भारत निर्मिती विजन 2020 पूर्तीसाठी दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवित आहे. त्याच प्रकारचा उपक्रम म्हणजे आज दिनांक 15 ऑक्टोबर 2020 रोजी आदरणीय गुरुवर्य डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त डॉक्टर APJ अब्दुल कलाम वैज्ञानिक व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे. तर मी सर्वप्रथम आपणास लाभलेले मान्यवर माननीय श्री मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, जॉईंट सेक्रेटरी नॅब, त्याचप्रकारे ज्ञानरत्न माननीय श्री प्रकाश सुखदेव कोल्हे, संस्थापक मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था, माननीय सचिव सौ ज्योती कोल्हे, मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था, तसेच आजचे प्रमुख वक्ते आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ माननीय श्री कुमार देशपांडे सर, तसेच माननीय श्री शंतनू सैंदनकर सर यांचे मनापासून सहर्ष स्वागत करतो. मी मान्यवर मुक्तेश्वर दादा, मान्य संस्थापक श्री प्रकाश सुखदेव कोल्हे व सचिव सौ ज्योती कोल्हे मॅडमांना मी विनंती करतो की कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने करावी. प्रदीप जी, यस जरा आवाज ब्रेक होतोय मधून मधून, काय कारण असावं? म्हणजे माझा आवाज नाही ना ब्रेक होत? नाही, तुमचा काही वेळेला मगाशी ज्यावेळेला तुम्ही बोलत होता त्यावेळेला ब्रेक येत होता आवाजाला. नाही, तुमचा आवाज क्लिअर होत नाही. धन्यवाद. मी माननीय संस्थापक श्री प्रकाश दादा कोल्हे यांना कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यास विनंती करत आहे. श्रद्धेनुसार आज परमादरणीय गुरुवर्य डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांची जयंती आपण साजरी करत आहोत. आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटतो की डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी आपल्या भारतीयांना, प्रत्येक माणसाला जागा करण्याचं काम केलं आहे. एक सुंदर विचार विचार कृतीमध्ये उतरवण्यासाठी प्रत्येकाने काय केलं पाहिजे दिशा दाखवणारे एक आपल्या देशाचे आदर्श राष्ट्रपती असा त्यांचा जीवन आणि सर्वात शेवटी एक शिक्षक म्हणून येताना त्यांच्याकडून बरंच काही या भारतीयांना मिळालेलं आहे. आणि आपलंही एक नैतिक जबाबदारी, नैतिक कर्तव्य आणि मूल्य जोपासताना आपण त्यांच्याकडून मिळालेली काही वारसा तो वारसा जोपासण्यासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये गेली 5 वर्षापासून डॉक्टर APJ अब्दुल कलाम मला सुरू करण्यात आलेले आहे. मानवधन सामाजिक शैक्षणिक संस्था
ही संस्था मानवसेवा या उद्देशाने स्थापन केली आहे. परंतु त्याही पलीकडे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जे विजन 2020 हे विजन घेऊन ही संस्था सातत्याने कार्य करत आहे. आणि आपण आज या संस्थेच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी एक माणूस आदर्श नागरिक घडवण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. आणि आज हे जयंतीचं औचित्य करून नाशिकमध्ये वैज्ञानिक व्याख्यानमालाच्या 5वे मला सांगायला फार आनंद आणि अभिमान वाटतो. कोरोना आपल्या समोर एक संकट गेली असेल तरी सुद्धा त्या संकटातून मात करण्यासाठी आपल्या देशाला मिळालेले ज्ञानरत्न हे म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सोबत अनेक शास्त्रज्ञांनी ज्या देशाला विकासाच्या दिशेने केले आहे त्यामध्ये आपल्या भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णकुमार देशपांडे सर आज या कार्यक्रमामध्ये त्या सर्वांना आणि ते आज पण सर्वांनी या व्याख्यानातून संजीवनी शिकू शकेल असं माझं ठाम विश्वास आहे. आणि या दृष्टीने आज आपले आदरणीय कृष्णकुमार देशपांडे सर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. मी जास्त वेळ न देता मी पुढचा कार्यक्रमाची रूपरेषा आहे पुढे घेऊन जावं. सर्वांना पुन्हा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं संस्थेच्या वतीने आपल्या सर्व शाळांच्या वतीने मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि हे कार्यक्रम पुढे सर घेऊन जातील अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. मी माननीय श्री मुक्तेश्वर दादा मुनशेट्टीवार यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द मांडावे. नमस्कार. मानवधन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीनं आज भारताचे राष्ट्रपती आदरणीय APJ अब्दुल कलाम यांच्याच जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये फक्त आमच्या संस्थेच्या वतीनं वैज्ञानिक व्याख्यानमाला नियोजन करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार हे 5वे पुष्प आज या ठिकाणी निमित्तानं त्यांना अभिवादन करताना आम्हाला अतिशय आनंद होता. त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं COVID-19 मधली जी परिस्थिती आहे त्याला लागणारा रक्तपुरवठा जो कमी होत होता त्या निमित्ताने आज सकाळी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. त्यातनं आम्हाला 40 बाटल्या रक्त या ठिकाणी मिळालेलं आहे. हे सामाजिक दायित्व खऱ्या अर्थानं कलमांना अभिवादनच ठरेल असं मला वाटतं. मी आजच्या निमित्तानं जर आपल्याला हवामान शास्त्रज्ञ आदरणीय देशपांडे सर हे लाभलेले आहेत त्यांचे नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि सामान्य माणसाला हवामान शास्त्राबद्दल माहिती अतिशय सोप्या भाषेमध्ये आपले एक महाराष्ट्रीयन शास्त्रज्ञ देणार आहेत याच्यासारखा सुवर्ण योग दुसरा कुठला नाही. मी अधिक वेळ न घेताना आजच्या व्याख्यानमालेत शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय भारत. धन्यवाद सर. एक महत्वाची लोकांपर्यंत माहिती पोहोचवायची आहे. ओके. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर वैद्यनाथन सर येत होते. त्यांच्या वैयक्तिक अडचणी असल्या कारणाने ते या येऊ शकले नाही, परंतु त्यांच्या शुभेच्छा आपल्यापर्यंत आहेत आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. हो नक्की नक्की. आता जस्ट त्यांचा मेसेज आलेला आहे की त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नाही, परंतु माझ्या शुभेच्छा तुमच्या कार्यास नेहमी असणार आहेत. तुमचं कार्य असंच पुढे चालू ठेवा अशा आपल्या संस्थेला त्यांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचेही आभार मी त्या ठिकाणी मानलेले आहेत. मानवधन हे नाशिक शहरात जन्माला येऊन आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेले आहे.
आज आपण सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की युनायटेड नेशन संलग्न वर्ल्ड स्पेस वीक ऑर्गनायझेशन वॉशिंग्टन अमेरिका यांच्याकडून ज्ञानरत्न माननीय श्री प्रकाश दादा कोल्हे यांना 2020 चा वर्ल्ड स्पेस वीक बेस्ट एज्युकेटर अवॉर्ड जाहीर झालेला आहे। या कार्यक्रमास जवळजवळ 100हून अधिक देशांचा समावेश होता आणि त्यापैकी ज्ञानरत्न माननीय श्री प्रकाश दादा कोल्हे यांचा निवड या ठिकाणी झालेली आहे। त्याबद्दल दादा तुमचे खूप खूप अभिनंदन। सगळ्यांना त्यानंतर मी माननीय श्री शंतनू सैंदानकर सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्रीकुमार देशपांडे सर यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा। खूप खूप धन्यवाद। सर्वात पहिले तर आय एम फीलिंग मायसेल्फ व्हेरी फॉर्च्युनेट की आज मी एका खूप थोर अशा शास्त्रज्ञाचं आणि एका खूप थोर अशा व्यक्तिमत्वाचं ओळख आपल्या सगळ्यांसमोर करून देत आहे। मानवधन शिक्षण संस्था आणि पडसाद अपंगोपचार पुनर्वसन केंद्र यांचे जे ऋणानुबंध आहेत हे गेल्या अनेक वर्षांपासून खूप दृढ आहेत। जेव्हा हा विषय निघाला तेव्हा सर्वात पहिले जे सौंदाणकर मॅडमनी नाव त्यांच्या डोळ्यापुढे आलं ते श्रीयुत श्रीकुमार देशपांडे सरांचं आलं होतं। आणि आजचा जो कार्यक्रम आपण चालू करतोय तो चालू करण्याच्या पूर्वी मी असं म्हणेन कि दोस्तों आइए कुछ काम विशेष करते हैं, दोस्तों आइए कुछ काम विशेष करते हैं, रोशन गांव गली मोहल्ला और देश करते हैं। गणपति गजानन महाराज जी के चरणों में वंदन करते हुए, गणपति गजानन महाराज जी के चरणों में वंदन करते हुए हम आज इस कार्यक्रम का शुभारंभ करते हैं। यानंतर मी सरांच्या अनुभवाकडे येणार आहे। त्यांचा खूप एक्सटेन्सिव्ह असा प्रदीर्घ असा अनुभव आहे या क्षेत्रामधला, मेटेरोलॉजी डिपार्टमेंट मधला। त्यांनी पुणे, बेंगलोर, UK, US हे यांचे कार्यक्षेत्र राहिलेले आहेत। आणि जर तुम्ही फोरकास्टिंग डिपार्टमेंट मधला जर त्यांचा अनुभव बघितला तर तो प्रदीर्घ असा 8 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे। ऍग्रिकल्चरल मेटेरोलॉजी मध्ये त्यांचा 2 वर्षाचा मोठा अनुभव आहे आणि मोठा त्याच्यातला त्यांचा हातखंडा आहे। जेव्हा मी त्यांच्याशी संवाद साधत असतो तेव्हा ते मला त्याबद्दलच्या ज्या मजा असतात किंवा त्याबद्दलच्या ज्या अनेक छुप्या गोष्टी असतात त्या नेहमी मला सांगत असतात। आणि हे आमचं जे डिस्कशन आहे ते रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत चालत असतं। त्याच पद्धतीने सरफेस आणि अप्पर एअर ऑब्झर्वेटरी मध्ये त्यांनी 2 वर्ष काम केलेलं आहे। इन्स्ट्रुमेंट डिव्हिजन आणि मॅन्युफॅक्चर इन्स्टॉलमेंट हे जे सर्वात महत्वाची गोष्ट आहे फोरकास्टिंग मध्ये, त्याच्यामध्ये त्यांचा प्रदीर्घ असा 28 वर्षाचा अनुभव आहे। आय रिपीट 28 वर्षाचा अनुभव, की ही सर्वात खूप मोठी गोष्ट झाली। त्याच पद्धतीने कमिशन आणि मेंटेनन्स इन्क्लुडिंग ऑटोमॅटिक इन्स्ट्रुमेंट अँड रिमोट एरियाज मध्ये जे रिसर्च चालतं की जिथे एक सुद्धा मानव नसतो आजूबाजूला आणि जिथे एकट्याला काम करावं लागतं, अशाही ठिकाणी त्यांनी बरेच वर्ष किंवा बरेच दिवस असे काम केलेले आहेत। त्यांनी सहज आम्ही जेव्हा वणीला जात होतो तेव्हा त्या जगलांमधला जो अनुभव सांगितलेला आहे तो आता माझ्या डोळ्यासमोरून चाललेला आहे। आणि त्यांनी सांगितलं होतं की ही जी स्पेस आहे याच्या मागेच मी एवढे दिवस राहिलेलो आहे आणि त्याच्यानंतर मी हे ऑब्झर्वेशन केलेलं आहे। म्हणजे एक विजनरी असा सायंटिस्ट आज आपल्यामध्ये आहे आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट। तसंच ते गॅझेटेड ऑफिसर राहिलेले आहेत। मूव्हिंग ऑन टू हिज पर्सनल लाईफ, ही इज ब्लेस्ड विथ 2 चिल्ड्रन। त्यांची जी मोठी मुलगी आहे त्यांचं नाव आहे श्रुती आणि त्यांनी एमटेक कॉम्प्युटरमध्ये केलेलं आहे आणि आता सध्या त्या US मध्ये आपल्या सगळ्यांना ऍपल कंपनी माहिती आहे, परवाच त्यांनी ऍपल 12 हा लॉन्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हाय रँक पोझिशनला त्या सध्या काम करत आहेत। तसेच त्यांचे धाकटे जे चिरंजीव आहेत त्यांचं नाव आहे सिद्धार्थ अँड ही इज हॅपीली मॅरिड टू मिसेस समृद्धी आणि ते दोघंही जण कॉम्प्युटर इंजिनियर आहेत। त्याच पद्धतीने त्यांचे जे जावई आहेत ते सुद्धा अतिशय उच्च शिक्षित आहेत। आणि मी रिपीट करतो, म्हणजे मला सांगायला पण आनंद होतो आणि आपल्या सगळ्यांसाठी प्राऊड मुवमेंट आहे की त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची PhD जी कंप्लीट केलेली आहे ती 6th लेवलच्या हायर रँकला त्यांनी ही जी PhD आहे ती कंप्लीट केलेली आहे आणि ते सध्या फेसबुक मध्ये US मध्ये काम करत आहेत।
ही इज हॅपीली मॅरिड टू मिसेस कविता देशपांडे आणि त्या सुद्धा चीफ मॅनेजिंग एक्झिक्युटिव्ह होत्या बँक ऑफ बडोदामध्ये. त्या नुकत्याच रिटायर झालेल्या आहेत. ही इज ब्लेस्ड विथ 1 ग्रँडसन आणि 1 ग्रँडडॉटर. त्यांना एक नात आहे आणि एक नातू आहे. स्वीट असा जो त्यांचा नातू आहे त्याचं नाव आहे सार्थ, जो की 3 वर्षाचा आहे. आणि एकदम क्यूट अशी जी त्यांची नात आहे तिचं नाव आहे इरा, जी US मध्ये असते. ती 6 वर्षांची आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये असे काही व्यक्तिमत्व असतात की असे काही लीडर्स असतात की ज्यांना बघून आपल्याला असं वाटतं की यांच्यासारखं बनावं. त्याच्यातलेच एक म्हणजे आपल्यात जे आज थोर शास्त्रज्ञ मेट्रोलॉजी डिपार्टमेंट मधले आपल्यासाठी त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी त्यांनी जो वेळ दिलेला आहे ते उपस्थित आहेत. सर, जाता जाता तुमच्यासाठी एवढंच म्हणेल, 6:30 वाजता मला एक दुसरी झूम मीटिंग आहे, तर मी तिकडे जाणार आहे. पण जाता जाता तुमच्यासाठी फक्त एवढंच म्हणून जाईल, सरल व्यक्तित्व में हमको खुदाई नूर दिखता है. सरल व्यक्तित्व में हमको खुदाई नूर दिखता है. मधुर वाणी अगर सुन ले तो सुकून सा मिलता है. मधुर वाणी अगर सुन ले तो सुकून सा मिलता है. फरिश्ते थे कभी हमने सुना था, फरिश्ते थे कभी हमने सुना था, बात आज सच निकली. हमें तो आप में भगवान का एक दूत दिखता है. हमें तो आप में भगवान का एक दूत दिखता है. ओव्हर टू यू देवदे सर. थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग मी. आणि मला त्यांचा परिचय करून देण्याची जी आपण एक संधी दिलीत त्याबद्दल मी मानवधन शिक्षण संस्थेचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. आज आपण आतुरतेने ज्या घटकाची वाट बघत आहोत ते आपल्याला लाभलेले प्रमुख मान्यवर किंवा अतिथी माननीय श्री ज्येष्ठ शास्त्रज्ञ माननीय श्री कुमार देशपांडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजचा डॉक्टर APJ अब्दुल कलाम वैज्ञानिक व्याख्यानमालेचा जो विषय आहे सामान्य माणूस व हवामानशास्त्र या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. श्री आदरणीय आपले राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहतो आणि सुरुवात करतो. त्या मानवधन परिवाराचे सर्व बंधू भगिनी आणि विद्यार्थी, आज मला ही जी जबाबदारी दिलेली आहे ती सामान्य माणसाला बऱ्याच वेळेला हवामानशास्त्राची कल्पना नसते आणि ती हवामान कशा प्रकारे अभ्यास केला जातो, कशा प्रकारे वेगवेगळे पॅरामीटर्स कोणते आहेत आणि आपल्याला हे हवामान जे परमेश्वरांनी दिलेले ते कशा प्रकारे त्याचा आपण वापर केला पाहिजे, त्याला आपण प्रिझर्व केलं पाहिजे, कसं त्याचं महत्व काय हे सांगण्याची संधी दिली. म्हणून मी आपल्या या मानवधन परिवाराचे आभार मानतो प्रथम आणि सुरुवात करतो. आपल्याला ज्यावेळेला पृथ्वीवरचं हवामान वातावरण पाहायचंय, त्याचा अभ्यास करायचा आहे, त्यावेळेला सर्वात महत्वाची गोष्ट विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे ही जी आपली सोलर सिस्टीम आहे त्यामध्ये सूर्याचं फार मोठं योगदान आहे. यावत चंद्र दिवा करो असं का म्हटलेलं आहे, तर सूर्य नसेल तर वातावरणाचा काहीच उपयोग नाही. आणि हा सूर्य तो ते प्रिझर्व पण करतो आणि वातावरण स्वतःलाही प्रिझर्व करतं. कसं हे मी पुढं सांगणारच आहे तुम्हाला. परंतु त्याच्यामध्ये हा सूर्य इतके सोलर रेडिएशन टाकत असतो की आपण जर वातावरणाच्या वरच्या लेवलला एखादं प्लेन घेतलं
आणि त्या प्लेनवर सोलर रेडिएशन किती इनकमिंग सोलर रेडिएशन याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 1366 वॅट्स पर स्क्वेअर मीटर एवढी रेडिएशन सोलर रेडिएशन येत असतात. पण मुळात सूर्याचे जे रेडिएशन येतात त्याचा अगदी एक फ्रॅक्शन, एक अंश हा पृथ्वीवर येत असतो. त्यात सुद्धा जेव्हा पृथ्वीवरती जमिनीवरती हे सोलर रेडिएशन येणार असतात त्यावेळेला त्या संपूर्ण वातावरणातून येत असतात. आता हे वातावरण कसं असतं त्याचं मी तुम्हाला थोडक्यात वर्णन करणार आहे. एक महत्वाची गोष्ट याच्यात अशी आहे की सूर्यकिरण जमिनीवर येत असतात, वातावरणामधून येत असतात, पण सूर्यकिरणांमुळं सोलर रेडिएशन्समुळं वातावरण तापतच नाही. प्रथम जमीन तापते, कारण सोलर रेडिएशन जे असतात ते शॉर्ट वेव्ह असतात. जमीन जेव्हा तापती त्यावेळेला त्यातून जे रेडिएशन्स बाहेर पडतात ज्याला आपण टेरेस्ट्रियल रेडिएशन म्हणतो ते लॉंग वेव्ह असतात. या लॉंग वेव्ह रेडिएशन्स मुळे वातावरण तापायला सुरुवात होती. म्हणून मिनिमम टेम्परेचर सुद्धा कोणत्याही जागेचं तिथला सूर्योदय झाल्यानंतर जस्ट आफ्टर सन राईज असं मिळू शकतं. सांगायचं तात्पर्य असं की सोलर सिस्टीम जी आहे त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, परंतु ती 23.5 डिग्री मध्ये टिल्ट झालेला आहे तिचा ऍक्सिस. या 23.5 डिग्री टिल्ट होण्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळं आपल्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऋतू तयार होतात. आपण हे बघतो पृथ्वी दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध त्यामध्ये विषुववृत्त आहे. विषुववृत्तानंतर मकर वृत्तापर्यंत म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये, खाली कर्क वृत्तापर्यंत म्हणजे साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये जो पट्टा येतो त्याला आपण ट्रॉपिक्स म्हणतो. तिथं सूर्याची लंबरूप किरणं येतात आणि त्या हा भाग विशेष तापला जातो. परंतु म्हणून हा उष्ण प्रदेश म्हणतो. परंतु पलीकडचा जो भाग आहे म्हणजे 23.5 डिग्री सेंटीग्रेड, आता 23.5 डिग्रीच्या पुढचा तो समशीतोष्ण असतो आणि पोलर रिजन जो असतो तो कूल असतो, कारण तिकडं सूर्याची किरणं ही टँजेन्शियल जात असतात. त्यामुळं कोल्ड असतो. कॉन्स्टंट असतं. त्याला कारण वेगळ्या प्रकारची कारण आहे की वारे, समुद्र प्रवाह, जे पोलर स्ट्रीम्स असतात ते कोल्ड असतात. ते ट्रॉपिक्स मध्ये कोल्ड टेम्परेचर आणतात आणि ट्रॉपिक्स मधून जे जातात पोलर च्या दिशेने ते गरम प्रवाह असतात. त्या ठिकाणी ते गरम वातावरण तयार करतात. आता यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की वातावरणाचा आपण थोडासा व्हर्टिकल अभ्यास करू. वातावरण वरती कुठपर्यंत आहे, कशा प्रकारचं आहे त्याचं मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. आणि वातावरण साधारणपणे निसर्गाला कुठलाही नियम माहिती नाहीये.
तरी सुद्धा तो नियमात राहतो. साधारणपणे 125 किलोमीटर पर्यंत, 100-125 किलोमीटर पर्यंत, 130 किलोमीटर पर्यंत वातावरण असतं. पण खालचा जो थर आहे सगळ्यात, म्हणजे ज्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो, या ट्रोपोस्फिअर मध्ये म्हणजे 10 ते 12 किलोमीटर पर्यंत उंची, समुद्र सपाटीपासूनची ही ट्रोपोस्फिअर असतं. आणि ट्रोपोपॉज असतो. आता तो कसा, आपण जसं जसं समुद्र सपाटीपासून वरती जायला लागतो, 1 किलोमीटर वरती गेलं तर 6.5 डिग्री सेंटीग्रेडनी तापमान कमी होतं. कारण टेरेस्ट्रियल रेडिएशन मुळेच वातावरण तापलं जाणार आहे. पुढचा 1 किलोमीटर गेल्यानंतर पुन्हा 6.5 किलोमीटर कमी होतं टेम्परेचर. या फेनॉमिननला, या गोष्टीला लॅप्स रेट म्हणलेलं आहे. म्हणजे 6.5 डिग्री सेंटीग्रेडचं जे लॅप्स रेट आहे, त्याचा अर्थ असा की आपण वरती जर गेलो तर 1 किलोमीटर नंतर 6.5 डिग्रीनी कमी होणार टेम्परेचर. असं 10 ते 12 किलोमीटर पर्यंत ट्रोपोस्फिअर असतं. सगळ्यात गमतीचं भाग असा की 99.9% जे वातावरण आहे ते ट्रोपोस्फिअर मध्ये असतं. आणि वरचा जो 0.1% आहे तो मेसोस्फिअर आणि थर्मोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो. तर स्ट्रॅटोस्फिअर हे ट्रोपोस्फिअरच्या वरती असतं. स्ट्रॅटोस्फिअर साधारणपणे किती पर्यंत असतं, तर 50 किलोमीटर पर्यंत असतं. 50 किलोमीटर पर्यंत स्ट्रॅटोस्फिअर जे असतं, त्याचा एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी की जसं जसं आपण वरती जातो तसं तसं टेम्परेचर वाढायला सुरुवात होती. म्हणजे इन्व्हर्स लॅप्स रेट असतो. आणि मेसोस्फिअरचं जेव्हा मेसोपॉज पर्यंत येतो तोपर्यंत 90 किलोमीटर पर्यंतचं अंतर झालेलं असतं. कारण असं की या मेसोस्फिअर मध्ये ओझोन असतो, जास्ती करून मुख्यत्वे ओझोन असतो, ऑक्सिजन असतो. आणि हे ओझोन पार्टिकल इतके महत्वाचे असतात की जे सोलर रेडिएशन येतात वातावरणामध्ये, तर हे ओझोन ते ऍब्सॉर्ब करतो. त्याच्यातले अल्ट्राव्हायोलेट जे रेज असतात की जे जीवसृष्टीला हानिकारक असतात ते ऍब्सॉर्ब होतात आणि हे कायनेटिक एनर्जी मिळवतात आणि इतके वेगाने ट्रॅव्हल करायला लागतात, मुवमेंट करायला लागतात की एकमेकांवर टक्कर देतात. टक्कर दिल्यानंतर त्यातून कायनेटिक एनर्जी ही हीट स्वरूपात बाहेर पडते. आणि मेसोस्फिअर जे आहे, स्ट्रॅटोस्फिअर जे आहे, ओझोन बद्दल चाललंय आता आपलं, म्हणजे मेसोस्फिअर जे आहे ते जास्ती करून गरम व्हायला लागतं. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये हा लॅप्स रेट जो असतो तो रिव्हर्स असतो. आणि स्ट्रॅटोपॉज नंतर जो मेसोस्फिअर येतं त्याच्यामध्ये हे आयन्स असतात बरेचसे. ओझोन कमी असतो, तोही हीट ऍब्सॉर्ब करत असतो, कायनेटिक एनर्जी मिळत असते त्याला. हे आपण साधारणपणे आपल्या त्याच्या स्ट्रक्चर प्रमाणे हे विभाग केलेले आहेत. याच्यामध्ये पुन्हा मेसोस्फिअर मध्ये स्ट्रॅटोपॉज पर्यंत टेम्परेचर गरम असतं. त्याच्यानंतर वरती वरती जसं जायला लागतो तसं पुन्हा टेम्परेचर कमी व्हायला लागतं, तापमान कमी व्हायला लागतं 80 ते 90 किलोमीटर पर्यंत. त्यानंतर मेसोस्फिअर चालू होतं. मेसोस्फिअर मध्ये हे तापमान कमी होत असतं आणि मेसोपॉज नंतर जे थर्मोस्फिअर तयार होतं, म्हणजे आयनोस्फिअर ज्याला आपण म्हणतो, की तिथं फक्त आयन्सच असतात, ऑक्सिजनचे आणि नायट्रोजनचे पण आयन्स असतात. आणि हे इतके वेगाने ट्रॅव्हल करत असतात. मुळात
आयनोस्फिअर मध्ये म्हणजे या थर्मोस्फिअर मध्ये त्याचं प्रमाण फार कमी असतं आणि मुवमेंट इतकी जबरदस्त असती की आपण ज्या वेळेला आम्ही लहानपणी मनोजवन मारुततुल्य वेगम किंवा मरुततुल्य वेगम म्हणून बुद्धकौशिक ऋषींनी त्याचं वर्णन केलेलं होतं. तर मरुततुल्य म्हणजे काय, तर एका क्षणामध्ये एक आयन एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पृथ्वीच्या एवढा ट्रॅव्हल करू शकतो, एवढा त्याचा वेग असतो, कारण त्याला अडवायला कोणी नसतं. आणि जर कोणी असलं अडवायला तर त्यांची टक्कर झाली दोन आयन्सची तर त्यातून पुन्हा कायनेटिक एनर्जी बाहेर पडती, म्हणजे हीट या स्वरूपात. आणि ही जी थर्मोस्फिअर मधली आणि मेसोस्फिअर मधली हीट जी असती ही बऱ्याच वेळेला स्पेस मध्ये रिलीज केली जाते, पृथ्वीला जास्त तापवून दिलं जात नाही. तसंच अगदी खालती सुद्धा ट्रोपोपॉज लेवलला सुद्धा बरेचशी क्लाउड्स म्हणा किंवा आणखी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळं रिफ्लेक्शन्स होतात हीटचे आणि ते स्ट्रॅटोस्फिअर मध्ये मेसोस्फिअर मध्ये जात असतात आणि पृथ्वीला त्यांनी प्रोटेक्शन दिलेलं असतं या वातावरणाच्या वरच्या लेयर्सनी. आपण आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये जरा गमतीची सांगितली नाही मी तुम्हाला, ते म्हणजे सूर्यमालिकेचा आपण अभ्यास करत होतो तर याच्यामध्ये हा सूर्य किती मोठा आहे याची आपल्याला कल्पना यायला पाहिजे थोडीशी. संपूर्ण सूर्यमालिकेचं वजन जर केलं आणि सूर्याचं वजन जर बघितलं तर 99.86% एवढं वजन सूर्याचं आहे आणि इतर सर्व ग्रहांचं आणि उपग्रहांचं सगळ्याचं मिळून वजन जे आहे ते 0.14% आहे, 0.14%. म्हणजे सूर्य किती मोठा असेल आणि तो किती प्रमाणात सोलर एनर्जी देत असेल याचा विचार करा. आता आपण मिथिओलॉजी या विषयावर येऊया. मिथिओलॉजी म्हणजे काय, हवामानशास्त्र म्हणजे काय, तर मिथिओर म्हणजे एनिथिंग, एनी पार्टिकल, सॉलिड, लिक्विड किंवा गॅशियस, याच्यावरती हे जे स्पेस मध्ये असतं पार्टिकल त्याचा अभ्यास करणं म्हणजे मिथिओरॉलॉजी. आता याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस ऍक्ट करत असतात. की पृथ्वी फिरत असते सूर्याभोवती, 1 वर्ष लागते तिला सूर्याभोवती फिरायला, तशी ती स्वतःभोवती सुद्धा फिरती, तिला सुमारे 24 तास लागतात स्वतःभोवती फिरायला सुद्धा. आणि हे जे फोर्सेस असतात इव्हन त्याचा टिल्ट असतो तोही वातावरणाला एफेक्ट करतो, म्हणजे हा मेटिओर जो आहे त्याच्यावर तो एफेक्ट करतो. तर त्याला कोरियोलिस फोर्स म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. याशिवाय चंद्र हा आपला सॅटेलाइट आहे पृथ्वीचा, त्याचा स्वतःचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. सूर्याचा असतो, त्याचा तर इतका प्रचंड आहे सूर्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स की तो सर्व ग्रहांना आपल्या भोवती फिरवत असतो वेगवेगळ्या ऑर्बिट मध्ये आणि वेगवेगळ्या वेगाने. आणि या सर्व गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. आपण ह्याच्यामध्ये जास्त डिटेल जाऊ शकत नाही, पण मिथिओलॉजी कशा प्रकारे अभ्यास करायला लागतो, तो किती कॉम्प्लिकेटेड आहे हे सांगण्याचा हा उद्देश आहे. मिथिओलॉजी मध्ये प्रकार आहेत. सिनॉप्टिक मिथिओलॉजी म्हणजे अर्थच्या सरफेसवर, जमिनीवर वेगवेगळे जे पॅरामीटर्स असतात, टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, रेनफॉल आहे, विजिबिलिटी आहे, विंड आहे, विंडची डायरेक्शन आहे, विंड स्पीड आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅरामीटर्स एखाद्या ऑब्झर्वेटरी मध्ये, सरफेस ऑब्झर्वेटरी मध्ये रेकॉर्ड केले जातात, म्हणून आपण त्याला सरफेस ऑब्झर्वेटरी म्हणतो. आता याच्यामध्ये कसं आहे की टेम्परेचर तर डिग्री सेंटीग्रेड मध्ये मोजले जातात,
ड्राय एअरचं टेम्परेचर जे आहे, ट्रायबल टेम्परेचर म्हणतो आपण त्याला, आणि एक वेटेबल टेम्परेचर असतं. या दोन्हीच्या अनुषंगाने आपल्याला ड्यू पॉइंट टेम्परेचर मिळतं. ड्रायबल विथ काय, वेटेबल विथ काय, तर ह्युमिडिटी किती पर्सेंटेज आहे हे आपल्याला कळू शकतं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये 100% ह्युमिडिटी असते, परंतु हिवाळ्यामध्ये बघत असतो ती मॉइश्चर पर्सेंटेज जे असतं ते कमी असतं. उन्हाळ्यामध्ये हवेची क्षमता जी आहे गरमीमुळं ती जास्त मॉइश्चर ऍब्सॉर्ब करण्याची असते. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये ह्युमिडिटी मॉइश्चर जास्ती असतं. आता हे कशा प्रकारे एकमेकांवर परिणाम करतात फॅक्टर्स हा एक वेगळा हिशोब आहे. हे जे टेम्परेचर वाढतं वेगवेगळ्या ठिकाणी, ते असं वाटतं की पृथ्वी ही काही समान नाहीये सर्व ठिकाणी. काही ठिकाणी वेगळ्या रॉक असतात, वेगळी सॉइल असती, व्हेजिटेशन असतं जास्तीत जास्त बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी वॉटर बॉडीज असतात. मग तिथं टेम्परेचर कमी जास्त प्रमाणात असणार, कारण सोलर रेडिएशन जी येतात ती वैराण ठिकाण जर असेल तर तिथं जरा जास्त तापणार ती जमीन. लंबरूप किरणांवर सुद्धा अवलंबून आहे की जिथं परपेंडिक्युलर किरणे येतात तिथं जास्त तापणार. आणि अशा प्रकारे आपल्याला ट्रॉपिक्स मध्ये आपण त्याचा विचार करू थोडासा की जेव्हा जमीन तापती त्यावेळेला जमिनीच्या लगतचं वातावरणही तापतं आणि ते वर जायला लागते हवा तिथली. आता ही हवा वरती जायला लागेल जशी, तशी ती वरची हवा बाजूला सारती आणि तिथलं प्रेशर जे हवेचं प्रेशर ते कमी होतं. मग जिथं जास्त प्रेशर आहे हवेचं, तिथून कमी प्रेशर जिथं आहे, कमी दाब जिथं आहे, तिथं ही हवा मूव्ह होती, त्याला आपण वारं म्हणतो. या वाऱ्याच्या डायरेक्शनला आणि स्पीडला अनन्यसाधारण महत्व असतं. वाऱ्याची डायरेक्शन जी आहे ती जसं आपला वाहतूक असतो तसं आमच्या इथं विंड व्हेन्स असतात. हे 360 डिग्रीज मध्ये विंड डायरेक्शन मोजतात. म्हणजे नॉर्थला 0 असतात, 0 डिग्री. आपण जसं ईस्टला जातो 90 डिग्रीज, साऊथला गेलं 180 डिग्रीज, वेस्टला आलं 270 डिग्रीज, आणि पुन्हा ज्या वेळेला नॉर्थला येतो त्यावेळेला 360 डिग्रीज नाही तर 359 डिग्रीज नंतर 0 डिग्री येतं. सांगायचं तात्पर्य असे की जिथं आपल्याला डिग्रीज मध्ये डायरेक्शन पाहिजे, ऍक्युरसी पाहिजे, तिथं आपण ती डिग्री मध्ये घेतो. अभ्यास करायला सोपं जावं, अभ्यास प्रिसाईज व्हावा यासाठी म्हणून हे विंड व्हेन असतं. तसंच याचे जे स्पीड आहे ते मोजण्याचं यंत्र म्हणजे अॅनेमोमीटर. या अॅनेमोमीटर मध्ये मेट्रोलॉजिकल कन्व्हेन्शन प्रमाणे आम्ही नॉटिकल माइल्स पर आवर असा विंड मोजतो. म्हणजे 1 नॉटिकल माइल पर आवर जर विंड असेल तर याला म्हणतात 1 नॉट. मग 1 नॉट पर्यंतचा जो विंड आहे त्याचं आपण जर कन्व्हर्जन केलं किलोमीटर मध्ये, साधारणपणे 2 किलोमीटर पर आवर असं होईल. 1 नॉट पर्यंत किंवा 2 नॉट पर्यंत आपण काम विंडच समजतो, कारण एका तासामध्ये जर एवढं जाणार असेल विंड तर तो काम विंडच म्हणायला पाहिजे. आणि आपल्या सायक्लोनिक स्टॉर्म मध्ये 150
नॉट पर्यंत विंड असू शकतो. इवन जे वरच्या बाजूला जेट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 150 नॉट पर्यंत विंड्स असतात. वेगवेगळ्या प्रकारचे जेट्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. ते ग्लोबल विंड्स बघायला लागलं तर लक्षात येईल. पण एवढ्या आपण खोलात जाणार नाहीयेत. आपण पुढे जाणार आहोत मेट्रोलॉजी मध्ये. सिनॉप्टिक मेट्रोलॉजी मध्ये मी आता तुम्हाला सांगितलं की टेम्परेचर प्रेशर याचा आपण विचार करतो आणि त्याचप्रमाणे प्रेशर वाढतं कसं आणि कमी कसं होतं हेही पाहिलं. याच्यामध्ये रेनफॉल मोजण्याचं साधन काय हे मी तुम्हाला सांगितलं नाही. रेनफॉल एका ठराविक एरियामध्ये इट इज डिसाइडेड बाय वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. मी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन बद्दल नंतर सांगतो तुम्हाला. एका ठराविक एरियामध्ये मेट्रोलॉजिकल कंडिशन्स फुलफिल करत असलेल्या ठिकाणी रेन गेज ठेवले जातात आणि तिथं जो पाऊस पडतो तो कलेक्ट होतो. तो कलेक्ट होऊन एका ठराविक ग्लासनी म्हणजे मेजरिंग ग्लास म्हणतो फॉर मेजरिंग रेनफॉल. तर त्याच्यामध्ये हा रेनफॉल मोजला जातो. मिलीमीटर्स मध्ये मोजला जातो. तर ते थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला. याच्यामध्ये रेन गेजेस मध्ये पण 8 प्रकार आहेत. इन्स्ट्रुमेंट्स मध्ये इतके प्रकार आहेत वेगवेगळ्या कारणांनी म्हणजे वेगवेगळ्या गरजेप्रमाणे. म्हणजे अगदी रिमोट स्टेशन सुद्धा आहेत की जी आम्ही तयार करतो शिमला ऑफिस मध्ये ऑटोमॅटिक. आणि तिथेही मला काम करण्याची संधी मिळाली म्हणून मी त्याबद्दलही थोडंसं सांगतो तुम्हाला की ही असे काही आम्हाला सर्व डेटा पाहिजे असतो पृथ्वीवरचा, परंतु सर्व ठिकाणी माणूस नाहीये. मग अनमॅन्ड स्टेशन आम्ही उभी केली रिमोट एरियामध्ये आणि तिथून ऑटोमॅटिक इन्स्ट्रुमेंट्स टेम्परेचर ऑटोमॅटिक घेतात, ते प्रेशर ऑटोमॅटिक घेतात दर तासाला, ह्युमिडिटी किती आहे ते सांगतात, रेकॉर्ड करतात आपल्या मेमरीमध्ये, विंड डायरेक्शन, विंड स्पीड आणि रेनफॉल किती झाला प्रत्येक तासाला तो घेतात आणि सॅटेलाइटला पाठवतात ती इन्फॉर्मेशन एका ठराविक विंडोमध्ये. आणि तो सॅटेलाइटची जी इन्फॉर्मेशन आहे ती दिल्लीमध्ये आमचे एक ओव्हरसीज कम्युनिकेशन सेंटर आहे त्याच्यामध्ये जाते. त्याच्यामध्ये डिकोड होती सगळी इन्फॉर्मेशन आणि ती वेगवेगळ्या मेट्रोलॉजिकल सेंटर जे आहेत वेगवेगळ्या सिटीजमध्ये, मुंबई, दिल्ली, मद्रास, कलकत्ता, अशा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी आणि बँगलोरला वगैरे सुद्धा असे छोट्या ठिकाणी, पुण्याला अशी वेगवेगळ्या ठिकाणी जाते जिथं मेट्रोलॉजिस्ट अनालाइज करतात डेटा. आता ह्याच्यातली मी सरफेस बद्दल तुम्हाला सांगितलं, सरफेस ऑब्झर्वेटरी बद्दल. काही ऑब्झर्वेटरीज अशा असतात की जिथं अपर एअरचं सुद्धा रेकॉर्डिंग केलं जातं. मग तुम्ही पाहता बलून सोडतो आम्ही, बलून बरोबर एक इन्स्ट्रुमेंट असतं, ते टेम्परेचर रेकॉर्ड करतात वेगवेगळ्या लेवल्सला, ते विंड डायरेक्शन किती आहे, विंड स्पीड किती आहे, ते ह्युमिडिटी किती आहे हेही सांगतात. आणि सगळी इन्फॉर्मेशन जी आहे म्हणजे तुम्हाला आणखी थोडंसं डिटेलमध्ये सांगतो की जसं जसं आपण वरती जातो तसं तसं हवेचा प्रेशर कमी होत राहतं आणि मग आम्ही खालच्या सरफेस प्रेशरला पण घेतो आणि 850 मिलीबारला ज्यावेळेला तो बलून जातो त्यावेळेला त्याचं रेकॉर्डिंग करतो. 700 मिलीबारला जातो त्यावेळेला त्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स रेकॉर्ड करतो. 500 मीटर, 300 मिलीबार्स, 500 मिलीबार्स, 300 मिलीबार्स, 200, 150, 100 मिलीबार पर्यंत हा बलून फॉलो करतात आणि त्याचं कशा प्रकारे वेगवेगळ्या लेवलला अपर एअर वेगवेगळे पॅरामीटर जे आहेत मेट्रोलॉजिकल पॅरामीटर्स मी आता सांगितलेले ते काय आहे ते रेकॉर्ड केले जातात. आता याच्यातली आणखीन एक गोष्ट अशी आहे की हा सगळा डेटा जो आहे तो एका ठराविक वेळेला घेतला जातो. म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जी आहे युनायटेड नेशन मध्ये, तर ती
ठरवती की केव्हा आणि किती ऑब्झर्वेशन कोणत्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटनी घ्यायचे, सगळ्या गोष्टींना काही नॉर्म्स ठरलेले हे त्यांनी ठरवलेले. मग हे सर्व पृथ्वीवरचा आपल्याला ज्यावेळेला डेटा अनालाइज करायचा आहे, फक्त इंडियामधला डेटा अनालाइज करून उपयोग नाहीये. तर आपल्याला चायनाचा पण डेटा पाहिजे, पाकिस्तानचा डेटा पाहिजे, श्रीलंकेचा पाहिजे, समुद्रातला पाहिजे, वेगवेगळे शिप्स असतात तेही देतात पाठवून की कशा प्रकारे इथं अमुक अमुक वेळेला, म्हणजे याच्यामध्ये असं आहे की जीएमटी चं प्रमाण मानलं जातं. 0 GMT म्हणजे ग्रीनविच मीड टाइम मध्ये 12 असतात रात्रीचे, आणि तिथे ज्या वेळेला सूर्य डोक्यावर येतो त्यावेळेला 12 वाजतात दुपारचे, आणि आपल्याकडे त्यावेळेला सूर्य त्यांच्या डोक्यावर ज्यावेळेला येतो त्यावेळेला आपल्याकडे 5:30 वाजलेले असतात संध्याकाळचे. त्याला 0 GMT आपण म्हणतो. 5:30 आपण टेम्परेचर घेतो, काय विंड डायरेक्शन, विंड स्पीड आणि वेगवेगळ्या डेटा घेतो, आणि त्याला म्हणतो की हा 12 GMT चा डेटा आहे. तर सांगाय, आणि पहाटेच्या 5:30 वाजता हा 0 GMT चा डेटा मिळतो. सांगायचं तात्पर्य असं की एका वेळेला साधारणपणे 8 ऑब्झर्वेशन पर डे घेतली जातात सर्व कंट्रीज कडून. 0 GMT घेतला तर 3 GMT, 6 GMT, 9 GMT, 12 GMT असे 24 म्हणजे 0 GMT पर्यंत अशी 24 तासामध्ये 8 ऑब्झर्वेशन सर्वजण एका वेळेला घेत असतात. आणि ती ज्या वेळेला मेट्रोलॉजिकल सेंटर मध्ये येतात त्यावेळेला तिथं असणारी जी माणसं किंवा मशीन म्हणूया आता, ते तो डेटा त्या स्टेशनला प्लॉट करतात. म्हणजे समजा पुणे आहे किंवा नाशिक आहे, तर त्याच्यावरती टेम्परेचर किती, ड्रायबल टेम्परेचर किती, वेटबल टेम्परेचर किती, ह्युमिडिटी किती, विंड डायरेक्शन कशी आहे, स्पीड कसं आहे, समजा एखादं कोस्टल स्टेशन आहे तर त्याच्यात सी वेव्स किती हाईटचे आहेत, कोणत्या डायरेक्शननी आहे, सी सरफेस टेम्परेचर किती आहे, असं वेगवेगळ्या गोष्टी इव्हन सी ऑब्झर्वेशन जी असतात तीही अशाच वेळेला घेतली जातात, आणि ते तुम्हाला डेटा पाठवतात. आणि तुम्हाला ज्या वेळेला तो तुमच्याकडे येतो त्यावेळेला फार व्हॅल्युएबल डेटा असतो हा शिपचा, कारण तिथं आपल्याला कुठल्याही प्रकारचा डेटाच नसतो, आणि तिथं नेमकं किती प्रेशर आहे हे कळायला पाहिजे. म्हणजे मग कळायला लागतं की आपली हवा कशा प्रकारे कुठून कुठं कशी जाईल, आणि आपल्या इथं कशा प्रकारचं हवामान राहील, म्हणजे फोरकास्टिंग करायला सुद्धा सोपं जातं. आता यामध्ये रडारही चांगल्या प्रकारे काम करतो. फारच उत्तम रडार निघायला लागले आता सध्या, आणि सॅटेलाइट सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत करतो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे. तोही मेट्रोलॉजीसाठी म्हणून एक वेगळा सॅटेलाइट पाठवलेला आहे. याच्यात असं आहे की भारत किंवा इंडिया मेट्रोलॉजी डिपार्टमेंट, वी आर डेव्हलपिंग कंट्री सिन्स लॉंग, अजूनही आहे, आणि त्यामुळं आपण बजेट देऊ शकत नाही सायंटिफिक एक्सपेडिशनचं. मला आठवतं एकदा 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, काहीतरी प्रोजेक्ट करायचा होता आणि त्याला खर्च जास्त. हा, तर आमच्या हेडक्वार्टरने सांगितलं की आपलं बजेट तेवढं अलाउ नाही करणार. तर मी त्यावेळेला चौकशी केली, माझ्या असं लक्षात आलं की 350 करोड रुपयाचं बजेट संपूर्ण देशामधला डेटा घ्यायसाठी, त्यांच्या सॅलरीसाठी, इक्विपमेंटसाठी, व्हेरी डिफिकल्ट टू वर्क इन सच ॲटमॉस्फिअर. पण तरी सुद्धा आम्ही त्याच्यात काम करतो, आणि वेगवेगळ्या गोष्टी आता इस्रोने सुद्धा भारत मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. त्यांनी रडार सुद्धा तयार केलेली आहे. सगळ्यात मला कौतुक वाटतं आपल्या विजय भाटकर सरांचं. त्यांनी परम नावाचा आम्हाला एक असा कॉम्प्युटर दिला की जो मोठ्या वेगाने नंबर ऑफ म्हणजे फारच मोठा नंबर सुद्धा प्रोसेस करतो. आम्हाला त्याची फार जरुरी असते. क्रे XMP 84 आम्ही ज्यावेळेला घेतला
रेगनच्याकडून भारताने, त्यावेळेला त्यांनी या अटी घातल्या होत्या की तिथून तुम्ही कोणाला येऊन द्यायचं नाही, कोणाला येऊ द्यायचं, आणि मेट्रोलॉजीसाठी फक्त वापर करायचा येऊन किंवा, आणि पुन्हा पैसे घेतलेच मोठ्या प्रमाणात. तर या सगळ्यातून आम्हाला बाहेर काढायचं काम केलं. आपले सुपर कॉम्प्युटर, आपले त्यांचं मानवधन परिवारामध्ये एकदा लेक्चर झालं होतं, तर ते विजय भटकर सरांनी आम्हाला फारच चांगला कॉम्प्युटर दिला. मला आता विजय भटकरांचंच नाव निघालेलं आहे, तर आणखीन एक थोडस बजेट आणि विजय भटकर यांच्याबद्दल जरा बोलू दे, की त्यांनी फार मोठ्या प्रमाणाचं कॉन्ट्रीब्युशन केलं, की जे इकॉनॉमिकली जर विचार केलं तर इट वॉज इन हंड्रेड्स ऑफ करोड रुपीज. तर या व्यक्तीला सर्वांनाच, मोठ्या पोस्टवरच्या हेड्स जे आहेत त्या सर्वांनाच फोर्थ पे कमिशनने सांगितलं होतं की तुम्हाला किती पगार असायला हवा हे तुम्ही आम्हाला सांगा, आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला एक्सप्लेनेशन द्या त्याचं. तर विजय भाटकर साहेबांनी 6 लाख रुपये पर मंथ असं सांगितले होते. तर त्यावेळेला त्याच्यावर इतकी हे झाली, टीका झाली की एवढं देणार आहे का गव्हर्नमेंटचं बजेट काय. तर त्यात फोर्थ पे कमिशननी लिहिलं होतं की खरंय, जो तुम्ही पगार मागितला तोही कमी आहे याची आम्हाला कल्पना आहे, तुमचं कॉन्ट्रीब्युशन एवढं मोठं आहे की या पगारामध्ये सुद्धा तुम्हाला न्याय मिळाला असं आम्हाला वाटणार नाही. परंतु आमचे स्वतःचे काही लिमिटेशन्स आहेत की किती पगार देऊ शकतो ते बजेटवर अवलंबून आहे, ते तुमच्या भारताच्या बजेटवर अवलंबून आहे. तर अशा परिस्थितीत आपल्याला काम करायला लागतं इस्रोला सुद्धा, आणि आपण त्यातून सक्सेसफुल होत असतो, वेगवेगळ्या प्रकारे बाहेर पडत असतो वेगवेगळ्या प्रकारे. तर हे आपलं सहज जाता जाता सांगितलं तुम्हाला की कशा प्रकारे आम्ही याच्यामध्ये आमचं योगदान देत असतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रेशर हे मिली बार्स मध्ये मोजले जातात. एक बार म्हणजे साधारणपणे 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, म्हणजे जो कॉलम असतो मर्क्युरीचा, तो जो पेलला जातो तो ॲटमॉस्फिअरिक प्रेशरवर पेलला जातो. ठराविक कंडिशन मध्ये तो जो मिली बारीक म्हणजे तो जो आपल्या प्रेशर दाखवतो हवेचं, तर तो एक बार धरलेला आहे, आणि त्याचे 1000 भाग केल्यानंतर एक भाग जो होतो तो मिली बार येतो. तर असे आपलं ज्यावेळेला टेम्परेचर वाढतं त्यावेळेला आपोआपच प्रेशर कमी होतं, आणि प्रेशर ग्रेडियंट निर्माण होतो, प्रेशर डिफरन्स निर्माण होतो, त्यातून विंड व्हायला लागतो, आणि जेवढा स्टीप प्रेशर ग्रेडियंट तेवढं वारे वेगाने वाहतात, त्यांचा स्पीड तेवढा वाढतो. सायक्लॉनिक स्टॉर्मचा जर आपण अभ्यास केला तर प्रेशर ग्रेडियंट स्टीप असतो, त्यामुळं वारं इतकं जोरात वाहत असतं बाजूनी आणि फिरत असतं मग ते, आणि तो प्रेशर डिफरन्स, तो प्रेशर ग्रेडियंट जो असतो तो इतका त्रासदायक असतो की ज्यावेळेला हे लँडवर येतं, मुळात हे एनर्जी घेतं समुद्रामधून, आणि हे समुद्राचं टेम्परेचर सुद्धा वाढत चाललंय. कारण त्याचं कारण आपण आहोत. आपण पूर्वी रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग साठी CFC वापरायचं, क्लोरोफ्लोरोकार्बन. हे CFC मॉलिक्युल्स आपल्या नंतर लक्षात आलं आमच्या की हे का ओझोन डायल्यूट होतोय, ओझोन का कमी होतोय. तर तो CFC मॉलिक्युल जो असतो तो वातावरणामध्ये नष्टच होत नाही, तो ओझोनच्या बरोबर रिएक्ट करतो आणि ओझोनला फोडतो. जर तुम्हाला ओझोन तुम्ही जर फोडायला लागलात तर तुमचे अल्ट्राव्हायोलेट रेज कसे गाळले जाणार, त्याचं प्रमाण कमी होणार. ते ज्यावेळेला विशेष स्वरूपात कमी व्हायचं त्यावेळेला आम्ही त्याला ओझोन होल म्हणायला लागलो. मग याच्यापासून बऱ्याच वेळेला अल्ट्राव्हायोलेट रेज खालती येतात,
तर स्किन डिसीजेस निर्माण होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे आता आपण अनुभवतो की फ्रिक्वेन्सी ऑफ सायक्लॉनिक स्टॉर्म सुद्धा वाढलेली आहे. आज सुद्धा म्हणजे या 2-3 दिवसापूर्वी एक डिप्रेशन बे ऑफ बेंगॉल मध्ये लो तयार झाला. त्या लोचं इंटेन्स झाला तो, आणि त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. डिप्रेशनचं डीप डिप्रेशन झालं म्हणजे आणखीन इंटेन्स झाला, आणि त्यांनी तेलंगणा हैदराबाद किनाऱ्यावरती लँडिंग केलं. आणि तो नुसता नाही तसा लँड झालेला, तो तसा सरकार महाराष्ट्राच्या बाजूला आला. काल रात्री त्याला 10 वाजता एवढा पाऊस पडत होता. त्याचं कारण का, तर हे डिप्रेशन हे इथं आलं त्यावेळेला लो झालेलं होतं, तरी सुद्धा त्यांनी सगळ्यांची फॅट्या उडवून टाकली. त्या आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणामध्ये 2 दिवसाची सुट्टी डिक्लेअर करायला लागली निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबईची आणि पुण्याची सगळ्यांचीच इतकी दैना करून टाकली. पंढरपूर, बारामती, अकलूज, सातारा, सांगली, कोल्हापूर, की तुफान पाऊस. पण हे जे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्यावर आपत्ती येतात, त्या काय येतात, तर आपण वातावरणाची काळजी घेत नाही. या सीएफसीने इतकं मोठं नुकसान केलेलं आहे. ठीक आहे, नंतर मग अशी एक वेळ आली की सीएफसी बंद करून टाका म्हणून सांगितलं. मग रेफ्रिजरेशन मधून आणि एसी मधून तो बाजूला गेला. मुख्य म्हणजे आपले जे स्प्रे असतात, कॉस्मेटिक स्प्रेज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रेज, त्याच्यामध्ये सीएफसीचा वापर करायचे, तेही त्यावेळेला बंद झालं. सीएफसीचं प्रोडक्शनच बंद झालं. आता अशी परिस्थिती आहे की जरा ओझोन रिडक्शन कमी झालंय, आणि ओझोन होल्स ज्याला म्हणत होतो तिथं जरा पर्सेंटेज बऱ्यापैकी व्हायला लागलेलं आहे. हे मी मधून मधून सांगण्याचं कारण असं की प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी रिस्पॉन्सिबली वागलं पाहिजे. गव्हर्नमेंट एजन्सीजने सुद्धा रिस्पॉन्सिबली वागलं पाहिजे. इंडस्ट्रीजनी, मुख्य म्हणजे बघा, इंडस्ट्रियल गॅसेस बाहेर पडतात, इतके वाईट असतात ते हेल्थला, आपल्या हेल्थला सुद्धा, म्हणजे मानवाच्या लाईफस्टॉक जे आहे त्याच्यासाठी सुद्धा, आणि वनस्पती सुद्धा क्रॉपच्या क्रॉप वाया जातात बऱ्याच वेळेला, इंडस्ट्रियल गॅसेस बाहेर पडतात त्यावेळेला. तर या सर्वांनी जबाबदारीने वागण्याची मी या लेक्चर मधून अपील करतो की इंडिव्हिज्युअली सुद्धा आपलं स्वतःचं कर्तव्य आहे की आपण अशाच गोष्टी वापरल्या पाहिजेत की ज्या पोल्युशन नाही निर्माण करतात, ज्या एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत. नाही तर आम्ही आमच्या पुढच्या पिढीला चांगलं वातावरण देऊ शकणार नाही. थोडासा मधून मधून जरी सांगत असलो मी हे, तरी मी मेट्रोलॉजी पासून लांब जात नाहीये. सिनॉप्टिक मेट्रोलॉजी म्हणजे सरफेस मेट्रोलॉजी आणि याच्याबद्दलही सांगितलं तुम्हाला, अप्पर एअर बद्दल. आपण आता थोडंसं बघू की डायनॅमिक मेट्रोलॉजी म्हणजे काय. ही फार महत्वाचा फॅक्टर आहे, ही फार महत्वाची ब्रांच आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मिथिओलॉजी म्हणजे की एनी मिथिओर म्हणजे एनीथिंग, ते सॉलिड असो, लिक्विड असो किंवा गॅशियस पार्सल असो, ते 1 क्युबिक फीट असो किंवा मिलियन्स ऑफ क्युबिक सेंटीमीटर्स असो, सॉरी मिलियन्स ऑफ क्युबिक किलोमीटर्स असो, त्याच्यावर पण मी येणार आहे नंतर. ह्याच्यावरती वेगवेगळे फोर्सेस, ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस आणि त्याचे स्वतःचे जे इंटरनल फोर्सेस असतात ते काय काम करतात, आणि हे जे आता मी तुम्हाला सांगितलं की डिप्रेशन तयार होणं, डीप डिप्रेशन तयार होणं, लो तयार होणं मुळात, आणि हे कशा प्रकारे मूव्ह होणार, याचा अभ्यास करणं जे आहे तो मॅथमॅटिकल स्टडी आहे. तो वेगवेगळ्या प्रकारे थिअरीज आहेत. आणि ही डायनॅमिक मेट्रोलॉजी जी आहे ते आपल्याला डायनॅमिक मॉडेल देतं फोरकास्टिंगचं, आणि ह्याच्यामध्ये रडार सुद्धा आपल्याला फार चांगल्या प्रकारे मदत करतात. नुसतंच रडार नाही, वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स असतात, सॅटेलाइट सुद्धा आता आपल्याला मदत करतो. इन्स्ट्रुमेंट्स बद्दल जर बोलायचं म्हणलं तर इतके प्रकारचे आहेत की आपल्याला इन्स्ट्रुमेंट बद्दल एक वेगळं लेक्चर ठेवायला लागेल तासाभराचं. आपण ठेवणार आहोत. हे जर सर्वांना अपील झालं तर आपण फक्त इन्स्ट्रुमेंट्स बद्दल सुद्धा एक मराठीतून लेक्चर ठेवणार आहोत.
आपण खोले सरांना मी आता जाता जाता ही विनंती केली. तर डायनॅमिक मेट्रोलॉजी जी आहे ती फक्त मॅथमॅटिकल आहे. याच्यामध्ये ऍग्रिकल्चर मेट्रोलॉजी नावाचा एक ब्रांच आहे. ही ऍग्रिकल्चर मेट्रोलॉजी जी असती ती तुम्हाला वेगवेगळ्या क्रॉपसाठी आणि वेगवेगळ्या लाईव्ह स्टॉकसाठी कशा प्रकारे टेम्परेचर, प्रेशर आणि रेनफॉल आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस, पेस्ट अँड डिसीजेस सुद्धा अभ्यास होतो. आता मध्ये एक टोळधाड आली होती पाकिस्तानामध्ये, तिने बरंच नुकसान केलं आणि भारतामध्ये आली त्यावेळेला त्यांनी ऐकलं नाही जे काही इन्स्ट्रक्शन दिल्या त्या, कारण त्यांची पण तेवढी ॲबिलिटी नाही आहे टू डील विथ लोकस्ट. ती भारतामध्ये आली आणि ती 2 ठिकाणी गेली आणि तिने नुकसान इतकं केलं, बऱ्याच क्रॉपचं नुकसान करते, बिलियन्स ऑफ लोकस्ट असतात आणि एकदा ते आले की संपूर्ण क्रॉप नष्ट करतात, सगळं व्हेजिटेशन नष्ट करतात आणि पुढे जातात. आमचं त्याच्यावरही अभ्यास चालतो की कुठल्या दिशेला जाईल, कारण त्यांना फेवरेबल कंडिशन, मेट्रोलॉजी कंडिशन तिकडे आहेत, तिकडे ती जाते. सांगायचं तात्पर्य असं की ऍग्रिकल्चर मेट्रोलॉजी मध्ये कशा प्रकारे पेस्ट अँड डिसीजेसवर सुद्धा अभ्यास होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या असतात, म्हणजे बोंड अळी असती किंवा आणखीन म्हणजे ती कापसावर वगैरे असती, उसाला खोडकिडा असतो, कुमणी असती, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे किडे असतात त्यांच्यावर सुद्धा अभ्यास चालतो. आणि ते कुठेशी झालेले आहेत किंवा त्याला कशा प्रकारे तुम्ही डील करा हेही ऍग्रिकल्चर मेट्रोलॉजी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट सहकार्य घेऊन सांगत असती, ऍग्रिकल्चर फोरकास्ट देत असते. सर्व गोष्टींबद्दल जास्त सांगणं शक्य नाहीये, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून. तरी सुद्धा मला एव्हिएशन बद्दल तुम्हाला सांगावं लागतंय की एव्हिएशन मेट्रोलॉजी जी आहे ती म्हणजे विमानं जी जात असतात, जसा आमचा फोरकास्ट शिप न दिला जातो, ती शिप ज्यावेळेला जात असतो त्यावेळेला सायक्लॉन पुढेशी आहे आणि तुम्ही कशा प्रकारे जा हे आम्ही सांगत असतो त्यांना. तसंच एव्हिएशन मध्ये सुद्धा ज्यावेळेला पायलट विमानतळावरून विमान घेऊन निघणार असतो त्यावेळेला तो प्रथम ऑब्झर्वेटरी मध्ये येतो तिथल्या आणि तिथून एक रूट फोरकास्ट देतो, मेटार घेतो आणि तो घेऊन मग त्याचा अभ्यास करतो की आपल्या रूटवर काय काय हवामान आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला थंडरस्टॉर्म असतो, मग ते कशा प्रकारे अवॉइड करता येतं तो त्याचा विचार करतो. बऱ्याच वेळेला क्लिअर एअर टर्ब्युलन्स असतो, म्हणजे हे हवामान ज्यावेळेला तापतं त्यावेळेला वरती जातं, परंतु वरती थंड असतं, मग थंड आहे म्हटल्यानंतर ते खालती येतं कारण जड होतं आणि तो क्लिअर एअर टर्ब्युलन्स मिळतो आणि तो विमानाला सुद्धा घातक असतो. सांगायचं तात्पर्य असं की एव्हिएशनला मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हा मोठ्या प्रमाणात डेटा देत असते आणि कंट्रोल करत असते. वेगवेगळ्या भागामध्ये समजा कॅनबेराहून फ्लाईट निघणारे, एखादं लंडनला जाणारे, तर त्यामध्ये मोठं अंतर आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारचं कुठल्या हाईटवर मिळणारे हवा ते आम्ही त्यांना सांगतो. मग ते तेवढ्या पोर्शन टाळतात आणि त्या वरच्या लेवलनी जातात किंवा बाजूनी जातात. याच्यात आणखी एक गमतीचा भाग सांगतो तुम्हाला की पायलट जो आहे तो लँडिंग करतोय. समजा लँडिंग करताना त्याला काही जमीन दिसत नाही की आता जमीन आली, स्कूटर नाहीये ती कार नाहीये थांबवायला, ती ब्रेक मारली आणि थांबलं. त्याला ज्या जमीन आली आहे हे केव्हा कळतं, कसं कळतं, तर त्याच्यासमोर अल्टिमीटर्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. आणि आमच्या ज्या वेळेला एअरपोर्टचा स्टाफ त्यांना पायलट आला जवळ की तो विचारतो की काय रनवेचं प्रेशर आहे, एअर प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मग रनवेचं रिअल टाइम प्रेशर दिलं जातं की आता रनवेवरती अमुक अमुक रनवेवरती किती प्रेशर आहे, एअर प्रेशर. मग तो काय करतो, आपला अल्टिमीटर त्या प्रेशरला 0ला ऍडजस्ट करतो
म्हणजे सरफेसवर उतरणार तो. मग जसं जसं तो खालती येतो तसं तसं त्याला तो झिरो जवळ यायला लागतो. मग तो झिरोला ज्या वेळेला येणार असं लक्षात येतं त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की आता आलेला आहे रनवे. त्याला दिसायला पण लागतं रनवे आणि त्याचे ते हे पण असतात लाईट्स अमुक अमुक सगळ्या गोष्टी त्यांच्या व्हिजिबिलिटी सुद्धा आम्ही दिलेली असते त्यांना की किती व्हिजिबिलिटी आहे आणि तुम्ही उतरू शकाल किंवा नाही. त्यामुळे त्याला ते एक गायडन्स देत असतो आम्ही उतरण्याला. आणि जेव्हा त्या रनवेवर उतरतो त्यावेळेला अल्टिमीटर झिरो दाखवतो उंची आणि मग त्यावेळेला तो ब्रेक लावायला सुरुवात करतो. या गोष्टी सामान्य माणसांनी त्याच्यावर विचार केलेला नसतो फार की कशा प्रकारे हा उतरतो वैमानिक सुद्धा. याशिवाय वेगवेगळ्या गोष्टी आहेत एव्हिएशन मध्ये सुद्धा. पण आता त्याचा मी जास्त मी म्हणलं मगाशी तुम्हाला की इन्स्ट्रुमेंटवर वेगळ्या प्रकारचे लेक्चर द्यायला लागेल. तो एक तासाभराचा वेगळा विषय होईल. आता याच्यामध्ये रडार आणि सॅटेलाइटने सुद्धा फार चांगल्या प्रकारची आपल्याला केलेली आहे. वेगवेगळ्या दृष्टीने हा अभ्यास करायला. आता याच्यात आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आपल्या मेट्रोलॉजीला जे रडार्स पाहिजे होती, जसं मी तुम्हाला क्रे XMP-84 सुपर कॉम्प्युटर बद्दल सांगितलं तसं रडार सुद्धा आपल्याला सायक्लॉनिक सिस्टीम जे आहेत त्या कलकत्त्याच्या तिथे एक रडार बसवायचा होता आणि चेन्नईच्या तिथे रडार बसवायचा होता. कारण का तर सायक्लॉनिक सिस्टीम ज्या वेळेला येतील त्यावेळेला आपल्याला त्यांची पोझिशन कळायला पाहिजे, त्यांची स्ट्रेंथ कळायला पाहिजे की किती त्याच्यात वारा आहे, म्हणजे किती वेगाने वारं वाहत आहे, त्याचे काय स्वरूप आहे, हे सगळं कळायसाठी रडारचा फार उपयोग होतो. परंतु त्यावेळेला ह्या रडार्स आपल्या भारतामध्ये तयार होत नव्हते, अमेरिकेला तयार व्हायचे आणि इतकी तुफान किंमत द्यायला लागायची की इट वॉज नॉट इन आवर कॅपॅसिटी. आपली आर्थिक शक्ती तेवढी नव्हती. पण आता आपण इस्रोच तयार करायला लागलेत रडार्स आणि आपण त्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची कामगिरी करतो. आपण आता वेगवेगळ्या कोस्टल स्टेशनला रडार लावू शकलेले आणि त्याचा सुद्धा आपल्याला फारच चांगला उपयोग होतो. तसंच आपण सॅटेलाइट सुद्धा पाठवू शकलेले. पुन्हा इस्रो म्हणजे इस्रोचे आमच्यावर किती उपकार आहेत हे मी तुम्हाला सांगतोय की वेगवेगळ्या प्रकारे ते आम्हाला मदत करत असतात की कशा प्रकारे तुम्हाला क्लाउड कंडिशन कुठे कशी आहे, सायक्लॉनिक स्ट्रॉम कशा प्रकारचं आहे, टॉर्नेडो जर झालेलं असलं तर ते कशा प्रकारचं आहे, वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला या मेट्रोलॉजिकल सॅटेलाइट मधून मिळत असतात. मगाशी मी एव्हिएशन मेट्रोलॉजी मध्ये जे सांगितलं एव्हिएशन साठी, तर मला आता आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला की आपली डिफेन्स जे म्हणजे आर्टिलरी मिसाइल्स आपण सोडतो. आता फारच मोठा पुढची वॉर्स जे त्याच्यामध्ये मिसाइल्सचा फार मोठा सहभाग असणार आहे आणि ते अफेंडिंग पण असणार आहे, डिफेंडिंग पण असणार आहे. ह्या मिसाइल्स ज्यावेळेला आपण प्रोजेक्ट करतो त्यावेळेला ते हंड्रेड्स ऑफ किलोमीटर जातात. परंतु हंड्रेड्स ऑफ किलोमीटर जाण्यासाठी त्याला वातावरणातूनच जायला लागतं. मग तुमच्या रूट मध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे हे पहिल्यांदा मेट्रोलॉजी डिपार्टमेंट सांगतं आर्टिलरीला आणि मग त्याप्रमाणे त्यांनी ती ऍडजस्टमेंट केलेली असते आणि मग ते शक्य होतं की अॅक्युरसी गाठणं. म्हणजे 2000 किलोमीटरवर किंवा 5000 किलोमीटरवर तुमचं ज्या वेळेला मिसाईल जाणार त्यावेळेला तुम्हाला सगळा रूट फोरकास्ट कळायला लागतो आणि मग ते काही मीटर्सच्या अंतरावरती तिथं जाऊन स्ट्राईक करतं. पण त्याच्यासाठी मेट्रोलॉजीला हे योगदान द्यायला लागतं. मी हे तुम्हाला आपलं सहज जाता जाता सांगितले वेगवेगळ्या गोष्टी. आपल्याकडे वेळ कमी आहे तरी सुद्धा मी अजूनही जास्तीत जास्त कव्हर करण्याचं बघणार आहे. आपलं याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रकार मेट्रोलॉजीचा म्हणजे क्लायमेटॉलॉजी. आता क्लायमेटॉलॉजी वेगळी काय
क्लायमेटॉलॉजी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे क्लायमेट असतं आणि ते वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतात. एखाद्या ठिकाणचं क्लायमेट वेदर कशी, तर आज आमच्याकडे पावसाळी वेदर आहे, त्यामुळं मधून मधून माझं तुमचं कनेक्शन सुद्धा तुटत असतं. होतं मगाशी पहिल्यांदा सुरुवातीला माझं कनेक्शन तुटत होतं. त्याचं कारण इथं क्युम्युनिम्बस आलेला आहे आणि तो स्ट्राईक करतो, आपलं कनेक्टिव्हिटी बरोबर होऊन देत नाही. तर ही आपल्या डेली लाईफ मध्ये कशा प्रकारे अफेक्ट करतात मेट्रोलॉजिकल पॅरामीटर्स आणि ते अवॉइड करायसाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यामुळे आपण वापर करू शकतो, विचार करू शकतो. तर एखाद्या ठिकाणी वेदर किती आहे, तर अशी पावसाळी हवा आहे किंवा ड्राय एअर आहे, गरम फार होत आहे असं आपण जे म्हणतो, किंवा थंडी फार आहे, धुकं आहे, तर ती वेदर झाली. पण ज्यावेळेला क्लायमेट बघायचं असतं, एखाद्या ठिकाणचं क्लायमेट कसं आहे असा प्रश्न विचारला, तर इट इज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. क्लायमेट हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्याचा विचार होतो, अभ्यास होतो आणि मग त्याच्यावर सांगितलं जातं की अमुक ऋतूमध्ये अमुक क्लायमेट असतं, अमुक पिरियड मध्ये अमुक अमुक प्रकारचं क्लायमेट असतं. तर हे क्लायमेट कशावर अवलंबून असतं, कुठल्याही ठिकाणच्या कुठल्याही ठिकाणी, तर त्याची लॅटिट्यूडिनल पोझिशन पहिल्यांदा ही विषुववृत्तापासून किती लांब आहे, टुवर्ड्स पोल, कोणत्या हेमिस्फिअर मध्ये, याला महत्व आहे. तसंच त्याचं सी पासूनची प्रॉक्सिमिटी किती आहे. समजा कोस्टल स्टेशन आहे तर त्याचं क्लायमेट वेगळं राहणार, कोकणातलं क्लायमेट वेगळं आहे. याच्या हे कोस्टल सेक्शन झालंच, परंतु याच्यामध्ये वारे कसे वाहतात आणि समुद्र प्रवाह कसे आहेत याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व येतं. समजा पोलर एखादा स्ट्रीम असेल तर तो कोल्ड असतो, पोलवरून येणारा, मग त्या ठिकाणचं तो टेम्परेचर जे आहे ते थंड करून टाकतो. जो ट्रॉपिक्स मधून पोलच्या बाजूला जातो प्रवाह, असे बरेच प्रवाह आहेत वाऱ्यांसारखे समुद्रामध्ये, तर तो जिथं जातो तिथं थंड करून टाकतो, ट्रॉपिक्स मधून गेला तर तो गरम करून टाकतो. सांगायचं तात्पर्य की ओशन करंट्सवर अवलंबून असतं, डिस्टन्स फ्रॉम द सी अवलंबून असतं आणि प्रिव्हेलिंग विंड्स कसे आहेत, डायरेक्शन कशी आहे त्याची, त्याच्यावर अवलंबून असतं. आणि दुसरा एक महत्वाचा यातला फॅक्टर असा आहे की तुमच्या इथली टोपोग्राफी कशी आहे. म्हणजे कोकणातलं जे क्लायमेट आहे तर तेव्हा सह्याद्रीच्या कडेला आहे, टुवर्ड्स वेस्ट समुद्र आहे आणि ज्या वेळेला साऊथ वेस्टर्नली वारे येतात त्यावेळेला ते वरती चढतात, सह्याद्री क्रॉस करायला लागते त्यांना, मग तिथं प्रेसिपिटेशन भरपूर देतात, म्हणजे रेनफॉल भरपूर असतो तिथं. तर या सगळ्याचा आपण पुन्हा अभ्यास करणार आहोत. मान्सूनचा सर्वात महत्वाचा विषय येतो. पण मी आता फक्त एवढंच सांगितलं तुम्हाला की टोपोग्राफी जी असती, व्हेजिटेशन असतं की किती व्हेजिटेशन आहे त्याच्यावर सुद्धा त्यांचं क्लायमेट अफेक्ट करतं. त्याचं समुद्र सपाटीपासून जी उंची किती आहे त्याच्यावरही त्याचा क्लायमेट अवलंबून असतं. वॉटर बॉडीज किती आहेत तिथं याच्यावर सुद्धा त्याचं क्लायमेट अवलंबून असतं. याच्यामध्ये मी एका महत्वाच्या विषयाला आता हात लावतो, म्हणजे मान्सून आपल्या भारताची इकॉनॉमी किंवा जीवन सामान्य माणसाचं आणि देशाचं सुद्धा हे मान्सूनवर अवलंबून आहे. 60% जास्त माणसं आज ऍग्रिकल्चरल फील्ड मध्ये आहेत, ऍग्रिकल्चरल सेक्टर मध्ये आहेत, ऍग्रिकल्चरल त्यामुळं ह्या एक मेजर हिस्सा आहे इकॉनॉमीचा आणि मान्सून अफेक्ट्स मच ट्रेड आणि ओव्हरऑल जे शेतकऱ्यांचे जीवन आहे, म्हणजे
बहुजनांचं जे जीवन आहे ते मान्सूनवर अवलंबून असतं. त्याबद्दल आपण थोडस अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये मला सुरुवात अशी करून देत थोडीशी की आपल्या वाल्मिकी ऋषींनी जेव्हा श्रीराम याला आले होते, श्रीलंकेच्या तिथं चालले होते सीतेच्या शोधार्थ, त्यावेळेला रामेश्वरला तिथं आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा आपल्याला समुद्र पार केला पाहिजे, पण आपण एकट्याने करून चालणार नाही, तर आपली सगळी वानर सेना आली पाहिजे. आता सर्वांना जर घेऊन जायचंय तर समुद्राला विनंती केली पाहिजे. त्यांनी समुद्राला विनंती करायला सुरुवात केली. एक तर तिथं रामेश्वरला त्यांनी महादेवाला प्रार्थना केली. समुद्र ज्यावेळेला ऐकला त्यावेळेला लक्ष्मण इतके रागवले की श्रीरामाला म्हणाले की धिक्कार असो तुमच्या धनुर्विद्येचा, या समुद्राची एवढी तुम्ही का करताय याचना, एक बाण लावा धनुष्याला आणि त्याला शिक्षा करा, त्याशिवाय तो तुम्हाला मार्ग देणार नाही. रामजी असले, श्रीराम असले, म्हणले की लक्ष्मणा हा क्रोध वाईट आहे, प्रथम आपण हे बघायला पाहिजे की समुद्राची माहिती काय. त्यावेळी श्रीराम सांगतात लक्ष्मणा, पुन्हा क्लाउडचं मास आलेलं दिसतंय वरती, त्यामुळं मी पुन्हा ऑफ दी लाईन गेलो होतो. माझ्या लक्षात आलेलं आहे हा जे लक्ष्मण क्रोधित होतो त्यावेळेला श्रीराम त्यांना सांगतात की अरे लक्ष्मणा, हा समुद्र 9 महिने आपल्या गर्भामध्ये वर्षा ऋतूला वाढवतो आणि त्यानंतर यथाकाल पुढचे 3 महिने 4 महिने तो प्रसवतो. आता त्यावेळी त्या लोकांना काय कळालं मला माहिती नाही, पण मला काय कळालं हे मी तुम्हाला सांगतो, ते नीट लक्षात घ्या. विषुववृत्ताच्या खालती सदर्न हेमिस्फियर येतं. हा इंडियन ओशन इतका मोठा आहे विषुववृत्ताच्या खाली की तुम्ही ज्यावेळेला पृथ्वीचा नकाशा पाहाल त्यावेळेला तुम्हाला कळेल. आणि या इंडियन ओशन मध्ये एक मोठा हाय असतो, म्हणजे जास्त दाबाचा जास्त ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा एक गोळा तयार होतो. केवढा मोठा असतो तो, तर काही टेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ क्युबिक किलोमीटर्स एवढा असतो. आणि त्याच्यामध्ये इतकं मॉइश्चर साठलेलं असतं सोलर रेडिएशन मुळे. पुन्हा रिव्ह्यूट झालंय, पुन्हा सांगायला लागतो. तर त्यामध्ये सोलर रेडिएशन मुळे इतकं मोठ्या प्रमाणात मॉइश्चर निर्माण झालेलं असतं की हा जो मोठा हवेचं पार्सल म्हणूया आपण, की जे टेन्स ऑफ क्युबिक किलोमीटर्स असतात त्यांनी मॉइश्चर घेतलेलं असतं 9 महिने आणि त्याचा रेटा चालू होतो नॉर्दर्न हेमिस्फिअरच्या बाजूला. आता एवढ्या मोठ्या मासचा ज्या वेळेला रेटा चालू होतो त्यावेळेला इंडियाच्या सबकॉन्टिनेंट मध्ये ईस्टर्ली वारे असतात
म्हणजे ईस्ट कडून येतात आणि इंडियावरून पुढे जातात. परंतु ह्याच्या ज्यावेळेला रेटा सुरू होतो, मस्करानेस नावाच्या एका सायंटिस्टनी तो शोधला, म्हणून त्याला मस्करानेस हाय म्हणलेलं आहे. हा ज्या वेळेला नॉर्थन हेमिस्फिअरच्या बाजूला रेटायला लागतो, त्यावेळेला एक वेस्टर्नी जेट तयार होतो सोमालियाच्या पासून इंडियाच्या बाजूला, आणि ह्याला वेस्टर्नी कंपोनंट मिळतो आणि सदर्न मधून तो येतो ना, तो साऊथ मधून येतो, म्हणून तो साऊथ वेस्टर्ली डायरेक्शन तयार होते त्याची, म्हणून आपण त्याला साऊथ वेस्टर्ली मान्सून म्हणतो. तो साधारणपणे 30 नॉटच्या स्पीडचा असतो, म्हणून त्याला आपण मान्सून गेट म्हणतो. 30 नॉट्स म्हणजे 30 नॉटिकल माइल्स पर आवर, 500 मिलीबार लेवल पर्यंत, म्हणजे सुमारे 6.5 किलोमीटर अंतरापर्यंत त्याची उंची असू शकते. आणि तो ज्या वेळेला डेव्हलप होतो त्यावेळेला आम्ही म्हणतो अरे मान्सून ऑनसेट होणार. तो प्रथम श्रीलंकेमध्ये जातो, नंतर अंदमान मध्ये जातो, तो पुढे ज्या वेळेला जातो उत्तरेच्या बाजूला, त्यावेळेला हिमालय आढळतो त्याला. मग त्याचा प्रवास नॉर्थ वेस्टर्ली होतो, मग तो बंगाल, बिहार, यूपी, दिल्ली, राजस्थान पर्यंत जातो. आता हा कसा जातो याचा आपण थोडासा विचार करू. म्हणजे मान्सून म्हणजे नेमकं काय याचा आपण विचार करू. मान्सून एक वेदर सिस्टीम आहे. ही वेदर सिस्टीम कशी असते तर राजस्थान मध्ये गंगानगर नावाचं एक गाव आहे. साधारणपणे तिथं निसर्गाला नियम माहिती नाही, निसर्ग एका ठराविक पद्धतीने वागतो. परंतु याचा अर्थ असा नव्हे की नेहमी गंगानगरलाच राहील, थोडासा डिस्प्लेस होतो, पण लो असतोच. दुसरा लो असतो तयार होतो, तो बे ऑफ बंगाल मध्ये तयार होतो. हे दोन लो ज्यावेळेला आपण जोडतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की अरे ही सगळीच लो प्रेशर एरिया आहे, वातावरणाचा दाब इथं फार कमी आहे. त्याला आम्ही मान्सून ट्रफ म्हणतो की लो प्रेशर एरिया राईट फ्रॉम गंगानगर अप टू बे ऑफ बेंगॉल. हा मान्सून ट्रफ जो आहे तो जसा उटीला हिमालयात पर्यंत जातो, खालती येतो, त्याची जशी ऑसिलेशन होतात तसं भारताला, इंडियन सबकॉन्टिनेंटला चांगल्या प्रकारे पाऊस मिळतो. जसा हा मान्सून ट्रफ मी तुम्हाला सांगितला तसा आणखीन एक ट्रफ असतो, त्याला आम्ही वेस्टर्ली ट्रफ म्हणतो. तो समुद्रामध्ये असतो, वेस्टर्न किनाऱ्यावर असतो आणि साधारणपणे गुजरात पासून ते केरळ पर्यंत तो असतोच. जवळजवळ केरळ पर्यंत म्हणूया. कमी जास्त प्रमाणात ज्यावेळेला तो त्याची इंटेन्सिटी कमी होती किंवा जास्त होती तसं आपल्याला मान्सून सुद्धा कमी किंवा जास्त मिळतो. हा वेस्टर्ली ट्रफ जो असतो तो काय काम करतो, लो प्रेशर एरिया आहे ती ट्रफ म्हणजे, आणि ती गुजरात पासून ते पार केरळ पर्यंत आहे. मग हा सोमालिया जेट जो असतो, मान्सून जेट ज्याला आपण म्हणतोय, ह्याला तो अट्रॅक्ट करतो. कारण वारं हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जातं. मग हा ट्रफच्याकडे ज्या वेळेला येतं वारं त्यावेळेला ते कोकणात येतं. कोकणाच्या त्या पलीकडच्या बाजूला सह्याद्री आहे, तो अडवतो या वाऱ्याला, या मान्सून जेटला अडवलं तरी तो वरती जातो. पण वरती जाताना तो गार होतो, कारण वरती टेम्परेचर कमी आहे. गार झाल्यानंतर तिथे पाऊस पडतो. म्हणून कोकणामध्ये जास्ती पाऊस का पडतो याचं हे उत्तर आहे. साधारणपणे 300 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो कोकणात.
नॉर्थ ईस्टला पाऊस जास्ती का पडतो? तर हा ज्यावेळेला मान्सून बे ऑफ बेंगॉल मधून सुद्धा मॉइश्चर घेतो, इथं थोडस टाकतो, इंडियन सबकॉन्टिनेंट, इंडियन पेनिन्सुला जी आहे, सदर्न पार्ट जो आहे आणि इव्हन सेंट्रल पार्ट, तिथे तो टाकतोच प्रेसिपिटेशन, रेनफॉल देतोच. पण पुढे ज्यावेळेला जातो त्यावेळेला पुन्हा आणखी थोडस मॉइश्चर घेतो बे ऑफ बेंगॉल मधून आणि पुढे जातो नॉर्थ वेस्टर्ली, मग तिथं हिमालय त्याला अडवतो. हिमालयन त्याला अडवल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की तो वळतो नॉर्थ वेस्टर्ली आणि सर्व राज्यांना पाऊस देतो. आता ह्याला काही वेळ असतो, हा वेळ सुद्धा निसर्गाने पाळलेला नाहीये म्हटलं तर पाळलेला आहे. म्हणजे मान्सून केव्हा होतो, केरळला केव्हा येणार मान्सून, अंदमान निकोबारला केव्हा येणार, पुढं कर्नाटक मध्ये, गोव्याला, महाराष्ट्रामध्ये केव्हा येणार, सगळ्याच्या तारखा साधारणपणे ठरलेल्या आहेत. आणि याला कारण सुद्धा की कशा प्रकारे हा ट्रॅव्हल करतो याच्या कारणांचा सुद्धा आम्ही अभ्यास करत असतो आणि त्याप्रमाणे फोरकास्ट देत असतो. तर हा मान्सून जे आहे हा कशा प्रकारे त्याचा प्रवास होतो ते सांगितलं मी तुम्हाला, आणि काय कारणाने तो प्रवास करतो, कशा प्रकारे त्याचा उपयोग होतो आपल्या भारताला हेही सांगितलं मी तुम्हाला. मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगून झालेल्या आहेत आणि ऍग्रिकल्चर मेट्रोलॉजी बद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला फक्त एका गोष्टीचं सांगायचं राहिलेलं आहे, तेवढं सांगतो आणि माझ्या या व्याख्यानाचा शेवट करतो. यामध्ये मी शेवटी पुन्हा तुम्हाला एक अपील करणार आहे की इंडिव्हिज्युअल लेवलवर, कौटुंबिक लेवलवर, इन्स्टिट्यूशनल लेवलवर, तुम्ही ज्या इन्स्टिट्यूशन मध्ये काम करता आहात त्या इन्स्टिट्यूशन मधल्या त्या लेवल मध्ये तुम्ही ज्या गोष्टी वापरणार आहात त्या गोष्टी एन्व्हायरमेंट फ्रेंडली वापरणार आहोत ना, याचा विचार केला पाहिजे, याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. त्याचं कारण असं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सीएफसीने किती नुकसान केलं. हे टेम्परेचर सारखं वाढतंय. 50 वर्षापूर्वी ज्यावेळेला मेट्रोलॉजिस्ट सांगत होते की अरे तुम्ही लक्ष द्या हे टेम्परेचर का वाढतंय, त्यावेळेला आता ज्यावेळेला त्याचे परिणाम दिसायला लागले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की अरे कार्बन डायऑक्साईड एमिशन वाईट आहे. आपल्याला एवढ्या प्रमाणात वाहनं जर तयार केली पेट्रोलची, डिझेलची, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर डिझेल, पेट्रोल म्हणजे फॉसिल फ्युएल जे आहे ते वापरलं, आपण वातावरण प्रदूषित केल्यामुळं वी आर गोइंग टुवर्ड्स डिझास्टर. हे डिझास्टर्स कोणते? तर अवकाळी पाऊस पडतोय, हवामान स्वतःच्या नियमामध्ये ठेवू शकत नाहीये, टेम्परेचर वाढतंय पृथ्वीचं सुद्धा. कारण हे जे कार्बन डायऑक्साईड आहे किंवा ज्यांना आपण हे ग्रीन गॅसेस म्हणतो, हे सीएफसी बद्दल मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. कार्बन डायऑक्साईडचं तर असं आणखीन एक तुम्हाला माहिती देतो की एक 40-50 वर्षापूर्वी साधारणपणे 316-320 पार्ट्स पर मिलियन अशा प्रकारे ते प्रमाण होतं. ते आता 400 पर्यंत गेले, 400 क्रॉस झाले. मग वातावरणावर परिणाम होणारच ना, उष्ण होणारच. याच्यात समुद्राचं टेम्परेचर सुद्धा वाढायला लागलंय, सी सरफेस टेम्परेचर वाढायला लागलंय.
वातावरण तापतंय, सी सुद्धा तापतोय. 1 डिग्रीचा फरक पडलाय लास्ट 10 इयर्स मध्ये, 10 to 15 इयर्स मध्ये जवळजवळ. आणि हा खूप मोठा आहे. त्यामुळे झालंय असं की हिमालयासारखे आल्प्ससारखे जे पर्वत आहे, तिथला स्नो, तिथला जो बर्फ आहे तो वितळायला लागलाय. अंटार्क्टिकचा बर्फ वितळायला लागलाय. एक वेळ अशी येईल, असंच जर आपण हे वागत राहिलो तर तो काळ दूर नाहीये फार, ज्यावेळी इंग्लंड पूर्ण नष्ट होईल. कारण ते सगळे बेट आहेत. मालदीवनी मध्ये एक कॅबिनेट मीटिंग घेतली होती, तर ती अंडर वॉटर घेतली होती, समुद्रामध्ये. कॅबिनेट मीटिंग बाय गव्हर्नमेंट, आणि ती अंडर वॉटर घेतली समुद्रामध्ये. आणि त्यांनी ठराव काय पास केला की आम्हाला वाचवा, आमच्या पुढच्या प्रजेला वाचवा, पुढच्या जनरेशन्सना वाचवा. आजच आमच्या इथं समुद्राने अतिक्रमण केलेलं आहे, उद्या आम्ही नष्ट होऊन जाणार आहोत. तेव्हा तुम्ही वातावरणाचा विचार करा आणि त्याप्रमाणे पावलं उचला, असं मालदीवच्या प्राईम मिनिस्टरनी काही वर्षांपूर्वी त्यांनी अशा प्रकारे इन्सिडन्स केला, म्हणजे घटना घडवली की ज्यामुळं सगळ्या जगाला पब्लिसिटी पण झाली आणि त्याला त्याचं गांभीर्य पण कळालं. म्हणून मी तुम्हाला हे आता जे देतोय की हे जे चक्रीवादळ वाढत आहेत, अवकाळी पाऊस येतोय, विजा कोसळत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. मुंबईला मध्ये अशी ढगफुटी झाली की सगळ्यांची दाणादाण उडवली. आता सुद्धा या 2 दिवसापूर्वी जे डिप्रेशन आलं, हे सगळ्या गोष्टी आपण वातावरणाशी खेळतोय त्यामुळे होत आहेत. म्हणून मी अगदी शेवटी तुम्हाला सर्वांना कळकळीचं आवाहन करतोय की वातावरण सांभाळा आणि वातावरण दूषित करतील अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल आले लगेच आपल्याला घ्यायला पाहिजे. आता घेतो नाही एखादा माणूस लगेच, कारण त्याला तेवढी क्वालिटी आणि वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. आय डू अंडरस्टँड. पण ज्या वेळेला आता गव्हर्नमेंट सुद्धा लक्ष आहे की कशा प्रकारे आपण पोल्युशन कमी करावं आणि त्या दृष्टीने सरकारला मदत करणे, आपणही विचार करणे आणि त्याप्रमाणे पाऊल टाकणे, अशा प्रकारचं मी आवाहन करून माझ्या भाषणाचा शेवट करतो. आणि पुन्हा एकदा मानव विकास संस्थेचे आभार मानतो. संधी दिली माझे विचार धन्यवाद सर. आपण जी आज ही बहुमोल अशी माहिती आम्हाला दिलेली आहे, किंवा आपण दिलेली जी माहिती सर्व जनसमुदायापर्यंत पोहोचलेली आहे, जेणेकरून त्यांना समजेल की हे जे नैसर्गिक संकट आपल्यावरती आलेलं आहे हे दुसरं तिसरं कोणावर नव्हे, तर आपणच आपल्यावरती हे संकट ओढून घेतलेलं आहे. किंवा भविष्यात आपल्याला कोणकोणत्या संकटांना सामोरं जायचं आहे, त्यापासून आपण कशा प्रकारे बचाव करू शकतो स्वतःचा, ही या सर्वांची माहिती तुम्ही आम्हाला परिपूर्णपणे दिलेली आहे. त्याबद्दल धन्यवाद. मी दरवर्षी मानवता सामाजिक शैक्षणिक विकास संस्था ऐकू शकत नाहीये. हॅलो, मला ऐकू येत नाही. तुम्ही सर हेडफोन तुम्ही हेडफोन काढून ठेवले सर. मी तुम्हाला ऐकू शकत नाहीये. तुम्ही काय म्हणताय ते मला काही ऐकू येत. हेडफोन तुम्ही हेडफोन लावले नाहीत ना, त्यामुळे ऐकू. जेवढे सर
Disconnect झाले. Disconnect झाले. इथं. मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मला आवाज तुमचं clear ऐकू येत येतोय. नव्हतं. आता तुम्ही सांगा. ओके, येस. हा, ओके. मानवता सामाजिक शैक्षणिक विकास संस्था दरवर्षी अनेक वेगवेगळ्या उपक्रम किंवा स्पर्धा घेऊन आपल्या समोर येत असते. तर या वर्षी आपण 2 ऑक्टोबर आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त एक चित्रकला स्पर्धा घेण्यात आलेली होती. त्या चित्रकला स्पर्धेचा निकाल मान्य श्री श्रीकुमार देशपांडे सरांनी घोषित करावा असं मी त्यांना विनंती करतो. तेवढे सर. हा, थोडा वेळ द्या. हा, माझ्याकडे हा आलेला आहे निकाल. मी वाचून दाखवतो. याच्यामध्ये 4 ग्रुप आहेत. पहिल्या ग्रुप पासूनच सुरुवात करतो. 4th प्राइज पासून सुरुवात करू का फर्स्ट प्राइज पासून सुरुवात करू? 4th पासूनच रिव्हर्स मध्ये गेलं तर फार छान. 4th प्राइज जे आहे डिस्कनेक्ट. नेटवर्क इश्यू असल्या कारणाने होत आहे. हा, इथं पुन्हा काहीतरी ट्रान्समिशनला प्रॉब्लेम झाला होता. मी पुन्हा एकदा अनाउन्स करतो की 4th प्राइज फर्स्ट ग्रुप मधलं कार्तिक जयंत शिंदे गुरु गोविंद सिंग पब्लिक स्कूल मधला त्याला मिळालेले असं मी जाहीर करतो. 3rd प्राइज जे आहे ते आद्या स्वप्नील दुर्गुले हिला मिळालेले न्यू प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम मधून. 2nd प्राइज जे आहे ते हर्षद भगवान सातपुते यांना मिळालेले मैलेल श्रवम विकास मंदिर मधून. फर्स्ट प्राइज जे आहे ते ईशान महेश हरगोडेला मिळालेले केम्ब्रिज स्कूल मधले. आता मी 2nd ग्रुपचे अनाउन्समेंट करतो प्राइजेस. 4th प्राइज जे आहे ते आर्या तुषार थोरातला मिळालेले श्रीमती लेले श्रवण विकास विद्यालय नाशिक तिथून. 3rd प्राइज जे आहे 3रं बक्षीस ते सलोनी विजय पवार होली फ्लॉवर या संस्थेमधून जे आलेले आहेत त्यांना मिळालेले. 2nd प्राइज जे आहे ते राज महेश पाटील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलचे त्यांना मिळालेले आहे. आणि फर्स्ट प्राइज जे आहे 2nd ग्रुप मधलं ते आर्या जयराम गायकवाड धनलक्ष्मी विद्यालय पाथर्डी फाटा नाशिक तिथून त्यांना मिळालेलं आहे. 3rd ग्रुप जो आहे त्याची प्राइजेस मी अनाउन्स करतो. 3rd ग्रुप मधला 4th प्राइज जे आहे ते फिलिप गॅब्रियल इमरॉम मुक्तानंद माध्यमिक विद्यालय ह्याला मिळालेलं आहे. आणि 3rd प्राइज जे आहे ती दिव्यानी जयंत शिंदे वाघ गुरुजी बालशिक्षण मंदिर या शाळेची ती विद्यार्थिनी. 2nd प्राइज जे आहे ते भाग्यश्री दिनेश बागुल तिला मिळालेलं आहे जनता विद्यालय पवननगरची विद्यार्थिनी. फर्स्ट प्राइज आहे ते नंदिनी सतीश विश्वकर्मा वायडी बिटको गर्ल्स हायस्कूल मधली. 4th ग्रुप बद्दल सांगतो. 4th ग्रुप मध्ये 2 प्राइजेस दिलेली आहेत.
सेकंड प्राइज जे आहे ते सुषमा इरण्णा गोलसंगी फ्रॉम KTHM कॉलेज. आणि फर्स्ट प्राइज जे आहे फोर्थ ग्रुप मधलं ते कुंदन विश्वकर्माला भोसला मिलिटरी कॉलेज मधल्या मुलाला मिळालेले आहे. धन्यवाद. देवरे सर, देवरे सर, देवरे सर पुढे. देवरे सर, देवरे सर, संस्था सचिव सौ ज्योती कोले मॅडमांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे आवाहन. आज वैज्ञानिक व्याख्यानमाला हे 5वं सामाजिक संस्थेमार्फत आम्ही विनंती आहोत. कोरोनाच्या या काळामुळे प्रत्यक्ष आम्ही हे कार्यक्रमाचे आयोजन करू शकलो नाही, परंतु या डिजिटल युगामध्ये या उपक्रमाद्वारे आम्ही तो एक प्रयत्न केला आहे. तर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जे उपस्थित राहिले आहेत देशपांडे सर यांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये जी काही माहिती दिलेली आहे आपली, तर त्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच जो शोधकर्ता आहे त्यांचे देखील मी आभार मानते. आणि हे कार्यक्रम घडून आणण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे एडवेक्स यांचे देखील मी मनापासून आभार मानते. तसेच जे आमचे मानव सेवक सर्व आहे की ज्यांनी सर्व इथं कार्यक्रमाची व्यवस्था करून दिली त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय भारत. सर पुन्हा एकदा तुमच्या मनापासून तुम्ही ऋण व्यक्त करतो. देशपांडे सर आपल्या मनापासून ऋण व्यक्त करतो. बर बर. जय भारत, जय भारत, जय भारत, जय भारत. धन्यवाद.